खूप वाईट वाटण्यासारखी एक गोष्ट आहे ॲक्च्युली. मी काही लोकांचे स्टेटस पाहते, म्हणजे लोकं बोलतात की आता मागे वोटिंग झाली होती सगळीकडे. काही लोकं वोटिंगमध्ये हारले, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला काही नेता वगैरे बनायचं नाही, की आम्हाला काही पैशासाठी किंवा पॉलिटिक्स खेळण्यासाठी आम्ही उभं राहिलो नव्हतो, आम्हाला समाजकल्याण करायचं होतं. तर मला हेच विचारायचं, कोणत्या समाजकल्याणाचं तुम्ही गोष्ट करता? आणि हे जे कुंभमेळ्याचे हे लोकं स्टेटस लावत आहेत ना, मला हेच विचारायचं, समाजकल्याणाचं तुम्ही जे बोलताय ना, तुम्हाला मी सांगते समाजकल्याण काय असतं ते. हां, मानते मी की कुंभमेळ्याच्याच बहाण्याने की खूप योगी पुरुष त्यांचे पाऊल आमच्या नाशिकला लागतील. तिथून कुठे कुठे नदी, म्हणजे त्यांचे पाऊल म्हणजे खूप शुभ, म्हणजे देवच अवतरल्यासारखं आहे. खूप शुभ आहे, खूप चांगले आहे ते. पण तरीही त्याच कुंभमेळ्यासाठी किती झाडं तोडली गेली, किती पक्षी बेघर झाले, किती पक्षींना इकडे तिकडे भटकावं लागत असेल, त्यांना काही खायला प्यायला मिळत असेल का नाही, तेही उन्हात फिरत असेल. कारण जसं आपल्याला जीव आहे ना, तसा पक्षींना पण जीव असतो. ऊन बघा किती, आज त्यांच्या झाडं इतकी झाडी तोडली गेली आणि ते पक्षी आता कुठे कुठे फिरतात. आपण थोड्या वेळ बाहेर जातो तर आपल्याला ऊन लागतं, मग त्यांना जीव नाही का? जे झाडं तोडली त्याच्या बाबतीत लोकांना काही घेणं देणं नाही आहे. यांचे स्टेटस लागलेले असतात की कुंभमेळ्यासाठी बसेस चालू झाल्या, हे झाल्या, ते झाल्या. अरे समाजकल्याण काय तुम्हाला माहीत तरी आहे का? काय आहे समाजकल्याण? शिका ना अगोदर समाजकल्याण काय, पॉलिटिक्स खेळायला बसले चला.